नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी वाडी नगर परिषदेच्या समोर आहो आणि आज वाडी नगर परिषद अध्यक्ष पदाचा फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून नरेश चरडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्याचप्रमाणे जे आहे बहुजन समाज पार्टीकडून दिनेश बनसोडे यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आहे प्रेमनाथ झाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून राजेश जंगले यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। माझ्यासोबत जे आपण बघू शकता हे संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची टीम आहे, मोठी टीम आहे वंचित बहुजन आघाडीची आणि अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहे राजेश जंगले त्यांच्याकडून आपण आता विचारणा करून घ्या की नेमकी अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे कुठल्या मुद्द्यावर तुम्ही लढणार आहे। भाऊ जय भीम, स्वागत तुमचं, अभिनंदन तुमचं अध्यक्षपदासाठी उमेदवारी घेतली। जय भीम साहेब, जय भीम। मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर विश्वास करून मला वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदाचा एबी फॉर्म मला पाठवला। मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा खूप खूप मनापासून धन्यवाद करतो आणि नगराध्यक्षपदी मला उभं राहण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जे उमेदवारी पत्र मला दिली मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो, पूर्ण पक्षाचं धन्यवाद करतो। आणि येणाऱ्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदामध्ये आमची भूमिका हे संपूर्ण समाजाला घेऊन चालण्याची होती। आम्ही आखरीच्या टप्प्यापर्यंत कालच्या रात्रीपर्यंत आम्ही BSPच्या संपर्कात होतो। त्या संपर्कामध्ये आदरणीय नरेंद्रजी मेंढे यांना आम्ही BSPचा उमेदवार म्हणून आमची संपूर्ण चर्चा सुद्धा झाली। अध्यक्षपद हे तुम्ही BSPला देणार होते। आमच्या संपूर्ण जनतेचं म्हणणं होतं की दोघे जण सोबत या। आम्ही समाजाचं एकीकरण करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न केला। कालच्या रात्री सुद्धा आम्ही प्रयत्न केला की दोनही समाज एक येऊन नगर परिषदमध्ये आमचा निळा झेंडा कसा फडकवल त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण पदाधिकारी वंचितचे संपूर्ण कार्यकर्ता रात्रीचे 1 वाजतापर्यंत आम्ही संपर्कात BSPच्या संपर्कात होतो। पण त्यांना सुद्धा एबी फॉर्म BSPच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहित नाही की हा एबी फॉर्म अध्यक्षाचा आता दिला कोणाला। एवढी परिस्थिती BSPने आमच्या संपूर्ण समाजाला BSP कडून जे मात्र एक हे आहे वंचित बहुजन आघाडीचे जे सक्रिय आजीवन सदस्य आहेत दिनेश बनसोड त्यांना बहुजन समाज पार्टीने उमेदवारी दिलेली आहे। दिनेश बनसोड जे आता नगराध्यक्षाची उमेदवारी BSPने ज्यांना दिली ते आधी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे सदस्य होते। आम्ही त्यांना ऑफरही सुद्धा केला होता पण ते BJPच्या वाटेवर जात आहेत असं आम्हाला दिसून येणार होतं आणि आता हे BJPच्या वाटेवर गेलेले आहेत। हे परिपूर्ण BSPनं जनतेसमोर आणलंय की हे BSP हे BJPची बी टीम आहे। हे आता ह्या नगर परिषदच्या वाडी क्षेत्रामध्ये दिसून येत आहे। नाही, नक्कीच। मग आता काय सूत्र राहील आपल्याला विजयाचं सूत्र? कारण या ठिकाणी वाडी नगर परिषद क्षेत्रामध्ये 30 ते 34% जे आहे आपलं आंबेडकरी मुवमेंटचं मतदान आहे। आता या मतदानावर वंचित बहुजन आघाडी कसं काय हे खेळणार की सगळं मतदान जे आहे वंचित बहुजन आघाडीकडे आलं पाहिजे, याच्यासाठी काय तुमच्याकडे योजना आहे? आमच्याकडे समाजाने दिलेला जे भाव होता की BSP आणि वंचित एकत्र आलं पाहिजे। आम्ही परिपूर्ण मेहनत घेतली आणि समाजाच आता निर्णय घेईन। समाजाला माहीत पडलं की वंचित बहुजन आघाडी हे प्रामाणिक पक्ष आहे, त्यांचे कार्यकर्ता सुद्धा प्रामाणिक आहे, त्यांचे पदाधिकारी सुद्धा प्रामाणिक आहे। आम्ही कोणत्याही BJPच्या कार्यकर्त्यां किंवा त्यांच्या नेत्याबरोबर टच नाही। रात्रीच्या टप्प्यावर नरेंद्र मेंढे जी यांना फॉर्म न देता डी फॉर्म म्हणजे एबी फॉर्म BJPच्या म्हणण्यावरून दिनेश बनसोडला देण्यात आला असं आम्हाला माहिती आहे। म्हणजे आंबेडकरी मुवमेंटमध्ये कुठेतरी 2 गट निर्माण करावं आणि आंबेडकरी वोटिंग जे आहे डिवायडेशन करावं असं काही षडयंत्र राखण्यात 100% जे राजकुमारजी बोरकर आहेत ह्या क्षेत्रातले प्रभारी आहेत आणि त्यांच्याबरोबर असलेले सोनपिपळे यांनी मला BSPच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता त्यांचा अध्यक्ष कोण आहे त्यांना सुद्धा आता 5 मिनिटं पहिले मालूम पडलं की आमचा अध्यक्ष कोण आहे। अशी परिस्थिती BSPची आहे। मला वाटते समाजाने त्याला दूर केलेला आहे। BSP आता कुठेच राहणार नाही। निवडणूक लढत असताना तुमच्या समोर कोणते महत्त्वाचे मुद्दे आहे की या मुद्द्यावर आम्ही निवडणूक जिंकू? आमच्या वाडी शहरामध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड पाहिजे। आमच्या क्षेत्रामध्ये युवकांसाठी व्यापार पाहिजे, त्यांना स्थानिक दुकान सुद्धा पाहिजेत। आमच्या क्षेत्रामध्ये बसलेले गोरगरीब जे रोडवर बसलेले त्यांना एक स्थानिक लेवलवर चांगला ग्राउंड बाजारपेठसाठी अवेलेबल झाला पाहिजे। आमचं डिजिटल अंगणवाडी राहिली पाहिजे, डिजिटल जिल्हा परिषद शाळा पंचायत समिती शाळा झाली पाहिजे। आमचं प्रबळ युवकावर महिलांवर आणि वरिष्ठांवर जास्तीत जास्त त्यांचं काम कसं लवकरात लवकर होईल
आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे हे काम परिपूर्ण करण्यामध्ये सक्षम आहोत. वंचित बहुजन आघाडीने आणखी कोणाचा इथं म्हणजे काही तुम्ही पाठिंबा देणार आहे किंवा घेणार आहे की स्वबळावरच आता ही निवडणूक लढणार आहे? आम्ही संपूर्ण पक्षांच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी पक्ष उमेदवारी अपक्ष ज्यांनी भरले, आम्ही परिपूर्ण संपूर्ण संघटन वंचित बहुजन आघाडीचं एकत्रित करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि नक्की हा वाडी नगर परिषदमध्ये निळा झेंडा वंचित बहुजन आघाडीचे फडकेल हे तुम्हाला मी इथून गवाही देतो. वंचित बहुजन आघाडीचे एकंदरीत किती उमेदवार मैदानात आहेत? आमच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ह्या 9 उमेदवार आम्ही पूर्ण क्षेत्रामध्ये टाकलेले आहेत आणि बाकीचे उमेदवार आमच्या संपर्कामध्ये आहेत, पण आम्ही तिथे बोलणार नाही कारण की 21 तारखेपर्यंत फॉर्म वापस घ्यायचा आहे आणि वाटाघाटी साठगाठ होईल हे 100% आमच्या वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी तो जिम्मा उचलला आहे. 100% संपूर्ण लोक वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं हे खंबीरपणे उभे राहतील अशी मी गवाही देतो. तर नक्कीच म्हणजे काही आणखी म्हणजे काही इतर पक्षाचे जे उमेदवार जे आहे ते सुद्धा तुमच्या संपर्कात आहेत का? आमच्या पक्षामध्ये संपर्कामध्ये असलेले काँग्रेसचे काही वरिष्ठ नेता सुद्धा संपर्कात आहेत, राष्ट्रवादीचे सुद्धा संपर्कात आहेत आणि इव्हन ज्या BSPने एबी फॉर्म ज्यांना दिला दिनेशजी बनसोड त्या BSPचे काही कार्यकर्ता काही नेते सुद्धा आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नाराजी आहे का एबी फॉर्ममुळे. इथे जे आहे BSP मैदानात आहे, वंचित बहुजन आघाडी मैदानात आहे, भीमसेना आहे, चंद्रशेखर आझादचा सुद्धा उमेदवार मैदानात असल्याची माहिती आहे. अशा असताना सुद्धा आंबेडकरी मतदानामध्ये मग डिवायडेशन होण्याची शक्यता नाही वाटत का तुम्हाला? मी जो कॅन्डिडेट आहे वंचित बहुजन आघाडीचा मी राजेश जंगले, मी प्रत्येक समाजाच्या लोकांशी माझा संपर्क आहे. OBC समाज असो, आदिवासी असो, 18 पथक जात्या ज्या आमच्या वाडी क्षेत्रामध्ये असतील ते संपूर्ण समाज हा फक्त राजेश जंगलेच्या नावावर वंचित बहुजन आघाडीच्या नावावर एक मत होईल, एक वोट करील अशी मी इथे गवाही देतो ना. 100% वंचित बहुजन आघाडीची विजय हे पक्की आहे हे मी इथे संपूर्ण जनतेसमोर सांगतो. बाळासाहेब आंबेडकरांची सभा इथं तुम्ही मागणार काय? बाळासाहेबांना विनंती करणार काय या सभेला या? कारण इथं मोठ्या प्रमाणात बुद्धिस्ट वोटिंग आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा रात्री मला फोन आला. त्यांनी मला म्हटलं की राजेश तुला मैदानात उतरावं लागते. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे माझ्या प्रचारासाठी येतील, सर्व प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यासाठी येतील आणि त्यांनी सुद्धा गाठ बनलेली आहे की इथे आम्ही आमचा झेंडा फडकू. प्रचारासाठी खूप वेळ कमी आहे, 5 दिवसाचा वेळ आहे. अशा वेळी काय नियोजन राहील तुमचं प्रचारासाठी? आणि सिम्बॉलचा सुद्धा प्रश्न आहे, सिम्बॉल कोणता मिळणार आहे तुम्हाला? आमच्या जिल्ह्याचे कमिटी जे आहे त्यांनी कलेक्टरला एकच सिम्बॉल सिलेंडर द्यायचं म्हणून त्यांनी निवेदन दिलं. आमच्या आशिषराव नंदागवडी, मनीजी बोरकर यांच्या सुद्धा मार्फत आता आम्ही नगर परिषदच्या निवडणूक अधिकारी यांना आम्ही पत्र सोपवलं आहे. आमच्या संपूर्ण कॅन्डिडेटला हे वंचित बहुजन आघाडीचं सिलेंडरच भेटत हे मी इथून सांगतो. आणि राहिला प्रश्न की वंचित बहुजन आघाडी हे येईल कशी, आम्ही संपूर्ण 10 वर्षापासून सतत लोकांचं काम करून राहिलो. लोक आमच्या संपर्कात आहे. आम्ही कोणत्याही व्यक्तीला नाराज केलं नाही. वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे की कोणीही जरी इथं पक्षामध्ये कोणतेही काम घेऊन आलं तर आम्ही त्यांचं समाधान केल्याशिवाय तिथं पाठवत नाही अशी अशा अपेक्षा लोकांकडे आहे की वंचित बहुजन आघाडी हाच एक पक्ष आहे जो सामान्य लोकांचं काम करू शकते. किती मतदान तुम्हाला मिळू शकते या निवडणुकीमध्ये जीत म्हणजे विजयाच्या आकड्यासाठी? आमच्या क्षेत्रामध्ये 32% आमच्या समाजाची ताकद आहे आणि अदरवाईज समाजही आमच्या बरोबर जुळलेला आहे. OBC समाज असो, आदिवासी समाज असो, प्रत्येक समाज आमच्या बरोबर जुळलेला आहे. हमखासपणे आम्ही इथून 16-17 हजार वोटिंग आम्ही पक्क घेऊ. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणतात की 15,000 वोटिंग आम्हाला मिळणार, मी विजय होणार. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार BSPचे जे उमेदवार आहेत दिनेशजी बनसोड त्यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये 80 वोट घेतले होते. मला वाटते त्यांची आता डबल होईल म्हणजे 160 वोट होईल अशी मला वाटते. 160 ते 200 वोट पर्यंत ते जातील नाही. तुमचा विजय निश्चित आहे मानलं तुम्ही? 100% वंचित बहुजन आघाडीचा हे जनतेचा आवाज आहे. म्हणजे एका मागे मी बोलणार नाही, माझ्या मागे हजारो लोक आहेत, त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा विश्वास आमच्या पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. संपूर्ण बहुजन समाज ह्या सुद्धा आमच्या पाठीशी आहे. हमखास आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही इथे झेंडा फडकू. नक्कीच आम्हाला एक खात्री आहे की विजय आमचाच होईल असा एक भरोसा जे आहे वंचित बहुजन आघाडीचे वाडी नगर परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार राजेश भाऊ जंगले यांनी केलेला आहे. मनीष बोरकर सुद्धा आहे, युवा जिल्हा अध्यक्ष आहे, ते सुद्धा नेहमी सक्रिय असतात. मनीष भाऊ काय सांगाल? एकीचं घोडं कुठं थांबलं? तुम्ही बरेच प्रयत्न केले की एकत्र झाले पाहिजे, ही निवडणूक लढले पाहिजे, कुठेतरी आमचा निळा झेंडा फडकेल, पण कुठं पाणी मुरलं?
पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार आम्ही जे काही संपर्क समाजातून सामाजिक धार्मिक पद्धतीने जे लोक वाडी क्षेत्रात काम करतात त्यांच्या मागण्यानुसार आम्ही आमचा पक्ष व समविचारी पक्षाच्या युती करण्यासंबंधित आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु काही लोकांना कुठून काय फिडिंग येत होती या दोघा ह्या पूर्ण समाज एक साईड सोबत नसला तर निश्चितचपणे विजय हा BJP-कडे जाईल, या अनुषंगाने ही युती घडू दिलेली नाही। वाडीत आमचा प्रयत्न काल रात्री आम्ही 12, 1, 2 वाजेपर्यंत लोकांच्या संपर्कात होतो। गेल्या 15 दिवसापासून आम्ही आमचा संपर्क एवढा वाढवला होता की हे जनतेची मागणी होती, कुठंतरी समाज एकत्रित आला तर निश्चितचपणे समाजाचा या नगर परिषद वाडी येथे निळा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही व तेवढ्याच ताकदीनं वंचित असो या समविचारी पक्षाचे लोक इथं ताकदीने बसले असते। मी कोणत्या पक्षाचे नाव घेत नाही आहे, ज्या पक्षासोबत बसलो आम्ही त्यांच्या वाटाघाटी आम्हाला मान्य झाल्या नाही, आम्ही त्यांना आमचा प्रस्ताव दिला, आम्ही त्यांना आमचं नगर अध्यक्ष पद दिलं, बाकायदा नाव घेऊन सांगतो। पण BSPचे माजी नगरसेवक गेल्या 40 वर्षापासून हे आंबेडकर नगर त्यांनी बसवलं, प्रत्येक एक घर लोकांना दिलं, त्या ग्रामपंचायतमध्ये त्यांनी त्यांची आपली सक्रियता दाखवली, नगर परिषदमध्ये त्यांची सक्रियता होती। त्या माणसाचा चेहरा आम्ही स्वतःहून आमचे मोठे वडील नरेंद्रजी मेंढे आमचे वडीलधारी माणूस आहे, आम्ही त्यांना नगराध्यक्ष पदाचा ऑफर दिला, परंतु इथच्या काही BSPच्या लोकांना ह्या सर्व कार्यक्रम घडून आणता आलेला नाही। मला कुठं अशा गोष्टी आहे या मी माझ्या कानापर्यंत ऐकल्या, मी माझ्या असा सामोरासमोर बघितला नाही का ही सामाजिक युती होती व ते घडू द्यायची नव्हती। म्हणून या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी सर्व जनतेला सांगू इच्छितो की आमची सामाजिक युती तोडण्यामागे आम्ही वंचितनं खूप काटकसरीनं वंचित बाळासाहेबाच्या आदेशानं खूप काटकसरीनं आम्ही त्याची मेहनत घेतली, परंतु आम्हाला युती संबंधित यश मिळाले नाही। तर तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेला हेच माहीत करू देतो की आज 34% हा बौद्ध समाज या वाडी नगर परिषदेच्या हद्दीत असतात। 13 प्रभागाचा हा प्रभाग नगर परिषद आहे। जास्तीत जास्त संख्येने सर्व बहुजनवादी संविधानवादी लोकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे व या नगर परिषदमध्ये आपले सभासद तसेच आपले नगराध्यक्ष राजेश भाऊ जंगले यांना विश्वास ठेवून मतदान करावे व निश्चितपणे सांगतो जीत ही आपली आहे, वंचित बहुजन आघाडीची जीत आहे, आंबेडकर परिवाराची जीत आहे और बाळासाहेब आंबेडकरांची जीत आहे। नक्कीच आंबेडकर परिवारांची जीत करायची असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असं आव्हान जे आहे मतदारांना मनीष बोरकर यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत माजी नगरसेवक आशिष नंदा गवडी सुद्धा आहे, ते सुद्धा याच प्रयत्नात होते की आंबेडकरी मुवमेंटचं कुठंतरी एकता झाली पाहिजे आणि ही जी निवडणूक आहे एकतेने लढली पाहिजे तरच आमचा निळा झेंडा जो आहे या नगर परिषदवर फडकेल। आशिष भाऊ तुम्ही सुद्धा खूप प्रयत्न केले, कुठं पाणी मुरलं युतीचं? आताच आमचे युवा अध्यक्ष आहेत मनीष बोरकर यांनी तुम्हाला एकदम मार्मिकपणे सांगितलं की कशा पद्धतीने आम्ही प्रयत्न केले आणि दोन समाजाला म्हणजे जो समाज एकत्र होता त्याला दोन समाजामध्ये वाटण्याचं काम हे पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। वास्तविक पाहता वंचित बहुजन आघाडीचा मतदार आणि बहुजन समाज पक्षाचा मतदार जो मतदानाचा हक्क बजावतो, जो राजकारण करत नाही, तो मतदानाचा हक्क बजावतो, त्यांची सगळ्यांची इच्छा होती की आंबेडकर नगर परिषदमध्ये म्हणजे वाडी नगर परिषदमध्ये ह्या दोन पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी आपला विजयाचा झेंडा रोवला पाहिजे। पण काही जे घटक होते या पक्षामध्ये आम्ही त्यांच्याशी भेटलो, आम्ही त्यांना सांगितलं की नरेंद्रजी मेंढे यांचं नाव आम्ही तुम्हाला का बरं सुचवतो किंवा तुम्ही यांना का बरं उमेदवारी द्यायला पाहिजे। मागील 40-45 वर्षापासून ते या वाडी नगर परिषदमध्ये ग्रामपंचायतचा काळ असो किंवा नगर परिषद काळ असो ते या त्यांचा एक चेहरा राहिलेला आहे। त्या चेहऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण समाज एकत्रित झाला असतात, पण त्यांचे जे सखोल्याचे जे संबंध आहेत जे इतर पक्षांच्या सोबत आहेत, त्या पक्षातल्या लोकांसोबत आहेत, OBC असो SC असो ST असो सगळ्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत। कुठेतरी चांगला मेसेज गेला असता आणि कुठेतरी निश्चितच बहुजन समाज पक्षाच्या नगराध्यक्षाचा विजय झाला असता। पण या ठिकाणी काही लोक जे मेंढे साहेबांचा विरोध करत होते की आम्हाला ते नको, आम्हाला दुसरा चेहरा पाहिजे। विशेष करून मी राजकुमारजी बोरकर यांचं नाव तुम्हाला सांगतोय की बा बाशिंग बांधून तर मी बसलो, मला नगर परिषदची निवडणूक लढायची आहे, पण आज आम्हाला माहीत पडतंय की दिनेशजी बनसोड मागील इलेक्शनमध्ये नरेंद्रजी मेंढे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांना 82 मतं मिळाले होते।
मी हे खोटं बोलत नाही, मी हे ऑथेंटिक बोलतो. ज्या लोकांना माझ्या शब्दावरती भरोसा नसेल त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र करावं आणि त्याची मागणी करावी की बा खरंच त्यांना मागे किती मतदान मिळालं. अशा व्यक्तीला त्यांनी नगराध्यक्षाचा उमेदवार बनवलेला आहे. जे व्यक्ती आजपर्यंत हे म्हणत होतं की बा वंचित ही माझ्या हातची आहे, मी जे करेन ते वंचितमध्ये होणार, वंचितच्या स्थानिक लोकांना, स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणालाही विश्वासात न घेता आपला एकलं चळवळीचा त्यांनी नारा लावलेला होता आणि पक्षामध्ये सुद्धा मोठी फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला होता. पण या फूट पाडण्यामध्ये आमचे जे अध्यक्ष आहेत मनीषजी बोरकर, आमचे उपाध्यक्ष राजेजी जंगले, कार्याध्यक्ष अजयजी सोनटक्के आणि राहुलजी मैस्त्रा आमचे शहराध्यक्ष आहेत, यांनी पुरेपूर प्रयत्न केला की ही आमची संघटना कुठे फुटता कामा नये. वंचित बहुजन आघाडीचा विजय होण्यापासून कोणी रोखू शकत नव्हते, म्हणून दिनेशजी बनसोड सारख्या व्यक्तीने असा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न केला तो सुधाकरजी सोनपेडकर साहेबांनी आणि राजकुमारजी बोरकर साहेबांनी. आम्ही यांना भेटलो, बोललो, आम्ही यांना फॉर्म्युलाही दिला. आम्ही म्हटलं नगराध्यक्ष तुमचा राहील, आम्ही जर आमच्या 10 ते 12 सीटा जर आमच्या निवडून गेल्या तर मनोनीत सदस्य सुद्धा तुमच्या राहील. आम्हाला फक्त नगराध्यक्षाची निवडणूक इथून मेंढे साहेबांच्या चेहऱ्यावरती लढवायची आहे. मेंढे साहेबांचा चेहरा हा प्रामाणिक चेहरा राहिलेला आहे. त्या प्रामाणिक चेहऱ्याच्या मागे संपूर्ण जनता त्यांच्यासोबत राहिलेली असती आणि संपूर्ण लोकांनी त्यांना भरपूर प्रमाणामध्ये मदत केली असती. पण कुठेतरी बोरकरजी म्हणत होते की बा मी पक्षामध्ये इतक्या वर्षापासून काम करतोय, मला तरी त्यांनी नगराध्यक्षाची संधी यावेळेस मला तरी भेटली पाहिजे. पण आता आम्हाला वेगळ्याच न्यूज माहीत पडून राहिले की जे व्यक्ती कधी नगर परिषदमध्ये एकही निवडणूक लढलेले नाही आणि ते म्हणतात की बा आम्हाला नगराध्यक्षाची निवडणूक लढायची आहे. मेंढे साहेबांचा कुठेतरी अंतर्गत विरोध होत होता, म्हणून त्यांनी त्या बाबतीमध्ये आम्हाला सगळ्यांना शांत केलं आणि बोलले की तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्हाला आमची निवडणूक लढू द्या, जे होईल ते बघितलं जाईल. पण आंबेडकरी जनतेला मी माझं आव्हान आहे, बहुजन समाज पक्षाच्या प्रत्येक मतदाराला आव्हान आहे की कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नका. तुम्हाला जर कुठेतरी जर कमळाला रोखायचं असेल आंबेडकर नगर मधून किंवा त्या परिसरामधून, ज्या परिसरामध्ये आपली लोकसंख्या जास्त आहे त्या एरियामध्ये तुम्ही विचार करा. माझ्या जनतेला आव्हान आहे, तुम्ही विचार करा की बा जो व्यक्ती योग्य उमेदवार असेल, जर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार त्या लोकांना थांबवत असेल आणि विजय आपला निश्चित होत असेल तर सरसकट मतदान वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला झाला पाहिजे, ना की मतदान ही मी आपल्या माध्यमातून विजय भाऊ आपल्या माध्यमातून मी ही गोष्ट ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी आहात, तुम्ही सुद्धा प्रयत्न केले. काल जेव्हा आम्ही सायंकाळी या ठिकाणी सगळ्या परिसरामध्ये सगळे लोक जेव्हा हजर झालो होतो तेव्हा आम्ही त्यांच्या का पदाधिकाऱ्याला म्हटलं की आपण बसूया. ते म्हणाले की बा आम्ही एबी फॉर्म घेऊन 2 तासामध्ये येतो, पण ते नाही आले. आमचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत सुरेशजी उके, यांच्यासोबतही त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला फोन केलं, 24 तास उलटून गेले पण त्यांना फोन आलेला नव्हता आणि त्यांनी काय शेवटी त्यांनी निराश होऊन मला फोन केला. आशिष म्हणे वंचित बहुजन आघाडीला आजपर्यंत फक्त बदनाम करण्यात आलेला आहे म्हणे की बा बीजेपीची बी टीम आहे, बीजेपीची पी टीम आहे. पण आज आम्हाला कळतं म्हणे की बीजेपीचं काम कोण करून राहिले, पदाधिकारी हे बीजेपीचं काम करतात. माझा असा त्यांच्यावरती थेट आरोप आहे. पण मतदार जो मतदार आहे तो मतदार इमानदार आहे आणि त्या इमानदार मतदाराच्या भरोशावरच या नगर परिषदमध्ये मागा अधिराज्य घडवण्याचं काम त्या मतदारांनी आम्हाला निवडण्याचा अधिकार त्यांनी दिला आणि इथं सभागृहामध्ये पाठवलं. यावेळेस सुद्धा हात जोडून विनंती आहे की जर तुम्हाला वाटतंय की कुठेतरी आंबेडकरी चळवळी जिवंत राहिली पाहिजे तर आम्ही फक्त मतदान आमच्यासाठी मागतो, नाही तर विजय जर तुम्हाला निश्चित करायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकर शिवाय या देशाला पर्याय नाही, तुम्हा आम्हाला पर्याय नाही. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की वंचित बहुजन आघाडीचा विजय झाला पाहिजे. आज आम्ही 9चे 9 उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि राजेश भाऊ जंगले यांना जसा आदेश आला सकाळी आम्ही फॉर्म भरलेला आहे. नाहीतर आम्ही आतापर्यंत पक्षाची वाट पाहत होतो की जो आम्हाला म्हणेल पक्ष तो निर्णय घेऊ. वंचित बहुजन आघाडीच्या पक्षातून निर्णय झाला की राजेश भाऊ तुम्ही फॉर्म भरा. सकाळी 10 वाजेपासून आम्ही फॉर्म भरवायला सुरुवात केली आणि या ठिकाणी तात्काळ आम्ही फॉर्म दिली. कुठे कोणाला जरी जर वाटत असेल की हे लोक मागे घेणार आहेत किंवा बसणार आहेत तर WH न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढणार आहे आणि पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार आहे नगर परिषदची. इतकं बोलतो मी इथं थांबतो. वंचित बहुजन आघाडीच्या नक्कीच वंचित बहुजन आघाडीने आता ठाम रचला आहे की आता ही निवडणूक लढायचीच आहे आणि ही निवडणूक जिंकायचीच आहे. पण आता हे सगळी जे आहे जनतेच्या भरोश्यावर आंबेडकरी विचाराचे जे मतदार आहे त्यांच्यावर अवलंबून आहे की या वाडी नगर परिषद क्षेत्रातले आंबेडकरी विचारधाराचे जे मतदार आहे ते काय निर्णय घेतात त्यांच्यावर अवलंबून खास आता ही संपूर्ण निवडणूक आहे. कारण या ठिकाणी WH न्यूजच्या मार्फत सुद्धा प्रयत्न केला गेला की हे जे आहे
एकीकरण ते झालं पाहिजे त्या पद्धतीच्या लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या. तब्बल 2 महिन्यापासून WS न्यूज हा सर्वे करत होता की या ठिकाणचं यावेळेस निवडणूक कशी राहणार आहे. तर आमच्या सर्वेमध्ये स्पष्ट आलं की या ठिकाणी जर एकी होते बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन समाज पार्टीची एकी होते तर नक्कीच ही निवडणूक जी आहे आंबेडकरी मुवमेंट जिंकू शकते. पण मात्र असं चित्र आता दिसत नाही आहे. पण आता वंचित बहुजन आघाडी आपला झेंडा घेऊन उभी आहे, बहुजन समाज पार्टी सुद्धा आपला झेंडा घेऊन उभी आहे, भीमसेना सुद्धा उभी आहे आणि इतरही काही उमेदवार उभे आहे. तर अशा वेळेस मतदारावर ही जे पुरी जे सर्कस जे आहे मतदारावर आहे. आता मतदारांनी निर्णय घ्यावा की आमच्यासाठी कोण धावून येऊ शकते, कोण आमच्या कामात सामोर होऊ शकते, कोण उमेदवार असा आहे. मी नाव घेणार नाही, कुठल्याही पक्षाचे उमेदवार असं राहू शकते, पण तो निर्णय आता तुम्ही घ्या. 2 तारखेला निवडणूक आहे, 2 तारखेला मतदान केंद्रावर अवश्य जा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अमूल्य मताचा आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि तो मताचा अधिकार तुम्ही बजावा. कारण तुमच्या एका मताने या वाडी नगर परिषदेच्या नवीन बिल्डिंगमध्ये बसणारा अध्यक्ष होणार आहे. म्हणून आता तुम्हाला हे ठरवायचं आहे आणि खास करून आंबेडकरी जनता इथे जी आहे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनतेला ठरवायचं आहे की यावेळेस एकमुस्त कोणाकडे द्यायचं आहे. तुम्ही कोणाकडे द्या, जो पटेल तुम्हाला त्याला द्या. पण एकंदरीतच इथे जे वंचित बहुजन आघाडीचे लोकांनी आवाहन केलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे परिवार आहे, आंबेडकर परिवार आहे आणि बाळासाहेब आंबेडकर जे आहे हेच आता एक देशाला असा एक मजबूत पर्याय आहे आणि तो मजबूत पर्याय मजबूत करण्यासाठी तुम्ही मतदान करा वंचित बहुजन आघाडीला. असंच आवाहन राजेश भाऊ जंगले, आशिष भाऊ नंदागौडी आणि बोरकर भाऊ यांनी केलेलं आहे. तर नक्कीच 2 तारखेला मतदान आहे आणि 3 तारखेला याचा परिणाम येईल. चित्र स्पष्ट होईल की वाडी नगर परिषदेवर कोणाचा झेंडा लहरतो, निळा झेंडा फडतो की भगवा येतो की तिरंगा येतो. तोपर्यंत बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.